सकाळी उठलात, गॅस शेगडी पेटवायला गेलात आणि काहीच नाही, ना ज्योत, ना उष्णता, ना चहा. आज भारतातल्या कोट्यवधी घरांमध्ये हीच परिस्थिती आहे. हॉटेल्स बंद पडत आहे. सिलेंडर काळ्या बाजारात 3,000 ते 5,000ला मिळतोय आणि याचं कारण आहे हजारो किलोमीटर दूर चाललेलं युद्ध. नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत LPG गॅस संकट का आलं, कोणाला जास्त फटका बसतोय आणि सरकार यात काय करतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आता काय करू शकता. मित्रांनो, मार्च 2026च्या सुरुवातीपासून भारतात LPG सिलेंडरचा तुटवडा जाणवायला लागलाय. हे संकट मध्य पूर्वेतील भूराजकीय तणावाशी जोडलेले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे हार्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना अडथळा निर्माण झाला. भारताच्या वार्षिक LPG आयातीपैकी जवळपास 87% याच मार्गाने येते. त्यामुळे थेट फटका आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला. सोप्या भाषेत सांगायचं तर आखातात युद्ध सुरू झालं, जहाज थांबली, गॅस आला नाही आणि भारतातल्या घरोघरी संकट निर्माण झाले. महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील रेस्टॉरंट असोसिएशन्सने इशारा दिला, जर पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर शेकडो हॉटेल्स बंद पडतील. मुंबईतील आहार संघटनेनुसार शहरातील जवळपास 8,000 हॉटेल्स प्रभावित आहेत. आधीच 20% बंद झाली आहेत. पुढे 4,000 ते 5,000 अजून बंद होण्याची शक्यता आहे. घरगुती ग्राहकांना बुकिंगनंतर 2 ते 8 दिवस वाट पाहावी लागते. कोलकात्यात सरकारने नॉन डोमेस्टिक LPG वितरण तात्पुरते थांबवले आहे. मात्र रुग्णालये आणि शाळांना सूट देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की या युद्धाचा सामान्य माणसावर परिणाम होऊ देणार नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी PM भेट घेतली आणि इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट लागू करण्यात आला. भारत आता अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि रशियाकडून LPG आयात वाढवत आहे. अमेरिकेसोबत 2026साठी 2.2 MTPA LPG करार आधीच झाला आहे. देशांतर्गत तेल शुद्धीकरण कारखान्यांनी उत्पादन 25% वाढवले आहे, पण मागणी अजूनही जास्तच आहे. तर आता तुम्ही यावर काय करू शकता? LPG गॅसला अल्टरनेट पर्याय तुम्ही काय वापरू शकता? तर इंडक्शन कुकटॉप वापरा. गॅस टंचाईमुळे इंडक्शन कुकटॉपच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. 2,000 ते 5,000 मध्ये हे बाजारात उपलब्ध होते. चहा, भाजी, आमटी यावर सर्व काही होते. फक्त वीज लागते, गॅस नाही. दुसरं म्हणजे PNG पाईप नॅचरल गॅससाठी अर्ज करा. हा सर्वात चांगला दीर्घकालीन पर्याय आहे. थेट घरी पाईपने येतो. सिलेंडर बदलण्याची, रांगेत उभे राहण्याची गरजच नाही. दरमहा 600 पर्यंत बचत होते. तर यासाठी आपण अर्ज काही वेबसाईट्स आहेत त्यावर करू शकतो. जसं की MGL मुंबईसाठी www.mahanagargas.com यावर तुम्ही अर्ज करू शकता, किंवा IGL दिल्लीमध्ये www.iglonline.net वर करू शकता, किंवा गेल गॅससाठी www.gelgas.com वर तुम्ही अर्ज करू शकता. याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन मिळेल. गॅस वापरण्याचे घरगुती उपाय. तर तुम्ही प्रेशर कुकर वापरा. यामुळे 70% गॅस वाचतो. डाळ, धान्य, छोले आधी रात्री भिजवून ठेवा, जेणेकरून भाजी आपली नीट आणि लवकर शिजली जाईल. भांड्यावर नेहमी झाकण ठेवा, उकळायला लवकर वेळ लागतो. लहान बर्नर वापरा ज्यामुळे गॅस वाचेल आणि ज्योत खूप मोठी ठेवू नका. सोलर कुकर वापरून पहा. दुपारच्या जेवणासाठी अतिउत्तम. जर कोणी डीलर जास्त पैसे मागत असेल किंवा सिलेंडर नाकारत असेल तर लगेच तक्रार करा. तक्रारीसाठी काही नंबर्स अवेलेबल आहेत, जसं की इंडियन IOC साठी 180023335555 तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि HP गॅससाठी 180023335555. तर भारत गॅससाठी 1800224344 वर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. मित्रांनो, दीर्घकालीन दृष्टीने भारत आता PNG विस्तार, इलेक्ट्रिक कुकिंग आणि बायो एनर्जीकडे वळतोय. भारतात आधीच 143 GW सौर ऊर्जा क्षमता आहे आणि देशभरात 195 कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प सुरू होत आहेत. या संकटाने एक गोष्ट तर स्पष्ट केली, आपल्याला स्वच्छ आणि विविध ऊर्जा स्रोतांकडे वळणं आता ऐच्छिक नाही, तर ती काळाची गरज आहे.
तर मित्रांनो, गॅस नसला तरी उपाय नक्की आहेत. इंडक्शन वापरा, PNGसाठी अर्ज करा, प्रेशर कुकर वापरा आणि गैरव्यवहार दिसला तर तक्रार अवश्य करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येकाला हवी आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन माहितीसह. जय महाराष्ट्र.